ज्योतिबा डोंगरावर रविवारी दुसऱ्या पाकाळणीला भाविकांची मोठी गर्दी झाली होती। लाखो भाविकांनी ज्योतिबाचं दर्शन घेतलं। रात्री 10 पासूनच स्थानिक पुजारी मंदिर स्वच्छतेस सुरुवात होईल। सोमवारी पाकळणी निमित्त पहाटे 4 ते दुपारी 3 पर्यंत ज्योतिबा मंदिर दर्शनासाठी बंद असणार असून मंगळवारी महाप्रसादानं चैत्र यात्रेची सांगता होणार आहे। दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबा देवाच्या दुसऱ्या रविवारी पाकाळणी निमित्त भाविकांची दर्शनासाठी ज्योतिबा मंदिरात मोठी गर्दी केली होती। सकाळी अभिषेक, महापूजा, धूप आरती सोहळा झाला। मंदिरात सभोवती दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। सकाळपासूनच मंदिराबाहेरील पश्चिम दरवाजाबाहेर दर्शन रांगा लागल्या होत्या। भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून चांगभलचा गजर केला। 22 एप्रिल रोजी चैत्र यात्रा संपन्न झाली। ज्योतिबा देवाची सरदारी रूपात सालंकृत खडी पूजा बांधण्यात आली होती। मंदिर स्वच्छतेची सुरुवात आज पालखी सोहळ्यानंतर रात्री 10 पासून करण्यात येणार आहे। यामध्ये ज्योतिबा डोंगरावरील पुजारी वर्ग सहभागी होणार असल्याचं पुजारी देवराज मिटके यांनी सांगितलं। सोमवारी 28 एप्रिल रोजी नित्य पारंपरिक पद्धतीनं देवस्थान समिती, पुजारी, ग्रामस्थ आणि विविध सेवाभावी संस्थेच्या वतीनं पाण्याचे फवारे मारून मंदिर स्वच्छ केले जाणार आहे। मंदिर गाभारा, शिखरी, दीपमाळ, देवता कृत्य साहित्यांची स्वच्छता केली जाणार आहे। त्यामुळे मंदिर आणि परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे। सोमवारी 4 पासून दुपारी 3 पर्यंत दर्शन बंद करण्यात येणार असून याची भाविकांनी नोंद घ्यावी असं आवाहन देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे। मंगळवार दिनांक 29 एप्रिल रोजी ग्रामस्थ पुजारी यांच्या वतीनं गाव भंडारा होणार असून महाप्रसादानं चैत्र यात्रेची सांगता होणार आहे। चैत्र यात्रेच्या निमित्तानं सोमवारी दिनांक 28 एप्रिल या रोजी पाकाळणी सोहळा साजरा होणार आहे। त्याच्या अगोदर म्हणजे रविवारी 27 एप्रिल रोजी सर्व मंदिर ज्योतिबा सर्व हक्कदार पुजारी यांच्यामार्फत पूर्णपणे स्वच्छता होणार आहे आणि दिनांक 29 एप्रिल रोजी यात्रेची सांगता म्हणून महाप्रसाद होणार आहे। याचा सर्व भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा।